शहीद सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद सूर्यवंशी अमर रहे। सोमनाथ सुरेचे न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, सोमनाथ सुरेचे न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो, शांतनु साठे महाराजांचा जय असो। सांगणारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आपण पुकारलेलं आहे। तुमच्या प्रमुख काय मागण्या आहेत? हा नमस्कार, मी भारती रंदे। सर्वांना माझा जय भीम, जय संविधान, जय शिवराय। परभणी येथे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारील जे संविधान होतं त्या संविधानाची एक कोणीतरी माथे फिरवून तोडफोड केली असं सांगितलं गेलं की तो माथे फिरू होता, परंतु दरवेळेला अशा घटना समाजामध्ये घडता आहेत आणि प्रत्येक वेळेला माथे फिरू हा शब्द खरा की खोटा हे असं म्हटलं जातं, त्यामुळे ते प्रकरण शांत होतं आणि कुठेतरी चिघळलं जातं। तर माझं असं म्हणणं आहे की या माथे फिरू जो कोणी असेल त्याला जबर शिक्षा लागली पाहिजे, जेणेकरून असं कृत्य करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही। आणि राहिली दुसरी गोष्ट की ते त्यावेळेला जेव्हा बंद पुकारला गेलेला होता, वातावरण शांत झालेलं होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजेच्या नंतर जो हिंसाचार झाला त्याच्या मागे कोण आहे खरा व्यक्ती, त्याच्या मागचं कोण आहे मास्टर माइंड असो किंवा कोण हे याने घडवून आणलेलं आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशी सारख्या निरपराध व्यक्तीचा जो मुलगा कॉलेज शिक्षण घेत होता, कायद्याचं शिक्षण घेत होता, त्या व्यक्तीने फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यरत असा व्यक्ती होता, परंतु त्याने कुठलंही तिथे फक्त एक फोटो शूटिंग घेत असताना त्याला पोलिसांनी अटक केलं आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं दाखल केलं। बरं झालं ते सर्व आंबेडकरी जनता पेटून उठली आणि न्यायासाठी सोमनाथ सूर्यवंशी सारखे कितीतरी निरपराध बळी जात आहेत, कोणीतरी आवाज उचलला म्हणून ते न्यायासाठी औरंगाबादला ते त्याचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली गेली आणि त्यानंतर जी बाब समोर आली ती अत्यंत घृणास्पद आणि अत्यंत निंदनीय आहे। याच्यावर जे दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे। जय भीम, जय संविधान। प्रमुख मागण्या काय आहेत? सर्वप्रथम जय भीम। सर्वप्रथम मी परभणी येथे भारतीय संविधानाच्या हत्या प्रकरणी निषेध व्यक्त करतो व आमचे जे बांधव आहे त्यांना पोलिसांकडून मारहाण केली झाली त्या संदर्भात त्यांचा मृत्यू झाला, पोलिसांचाही मी जाहीर निषेध करतो। भारतामध्ये दिवसांदिवसा दिसत न दिसत भारतीय संविधानाची हत्या होतच असते। जर भारतामध्ये भारतीय संविधानाची हत्या करण्याचे प्रयत्न जर सुरू असतील तर भारतामध्ये पुन्हा घडी सुखदेव, राजगुरू व भगतसिंग यांना जन्म घेण्याला विंडे लागणार। बस, जय भीम, जय भारतीय संविधान। आपलं नाव? अजय लक्ष्मण गरुड।